नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 10 प्रश्न बघणार आहोत। 10 प्रश्नांपैकी काही प्रश्नांची उत्तरे ट्रिक्सवरून कशी काढायची ते देखील बघणार आहोत। चला तर बघूया, कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे खरे नाव काय होते? झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे खरे नाव काय होते? पर्याय पहा आणि उत्तर कमेंटमध्ये मला सांगा। विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला छोटीशी ट्रिक सांगतो। काय ट्रिक्स आहे? झाशीची राणी लक्ष्मीबाई मित्रांनो, इथं म दिसते तुम्हाला, लक्ष्मीबाई, इथं म आहे की नाही? या म वरूनच आपल्या उत्तराची सुरुवात आहे। तर योग्य उत्तर आहे मणिकर्णिका। झाशीची राणी लक्ष्मीबाई या शब्दामध्ये इथं म दिसतो आहे आणि म वर्ण ध्यानात ठेवायचं आहे, मणिकर्णिका। मित्रांनो, हा प्रश्न तलाठी भरतीला विचारला गेलेला आहे। प्रश्न महत्त्वपूर्ण आहे। पुढचा प्रश्न पहा, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे काय? इस्रो। ओके, मग इस्रोची स्थापना कधी झाली? तर मित्रांनो, पर्याय पहा, 1972, 1969, 1975, 1980। तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे 1969 इस्रोची स्थापना। विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये वन लाइनर प्रश्न विचारला गेला होता की इस्रो याचा जो काही लॉंग फॉर्म आहे तो काय आहे? तर लक्षात ठेवायचं आहे। इथे पहा, आय म्हणजे काय? इंडियन, एस म्हणजे काय? स्पेस, आर म्हणजे काय? रिसर्च आणि ओ म्हणजे काय? ऑर्गनायझेशन, म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन। हे तोंडी पाठ करून ठेवा मित्रांनो, यावर प्रश्न विचारला गेलेला आहे। त्यानंतर स्थापनासुद्धा लक्षात ठेवायची आहे, 1969। ओके, पुढचा प्रश्न पहा, राणा प्रताप सागर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? या ठिकाणी पर्याय पहा, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, राजस्थान। मित्रांनो, योग्य उत्तर जर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ट्रिक्सवरून कसं काढायचं ते मी तुम्हाला सांगतो। पहा, काय म्हटलं आहे? राणा प्रताप सागर। राणा पहिलं अक्षर काय आहे? र। बघा, राणा प्रताप सागर म्हटलं की नाही? मग र वरूनच आपल्या उत्तराची सुरुवात आहे। योग्य उत्तर आहे राजस्थान। राणा प्रताप सागर, पहिलं अक्षर आहे र वरून राजस्थान असं लक्षात ठेवायचं आहे। ओके, पुढचा प्रश्न पहा, कोणत्या राज्यात सर्वाधिक चहा उत्पन्न केले जाते? हा प्रश्न वारंवार तलाठी भरतीला विचारला गेलेला आहे, पोलीस भरतीला विचारला गेलेला आहे। तर या ठिकाणी पर्याय पहा, कर्नाटक, केरळ, आसाम, सिक्कीम। मित्रांनो, योग्य उत्तर जर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर सांगायचं आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, योग्य उत्तर आहे काय? 3 नंबर पर्याय, आसाम राज्यात सर्वाधिक चहा उत्पन्न केले जाते। आसाम राज्यात सर्वाधिक चहा उत्पन्न केले जाते। पुढचा प्रश्न पहा, 73व्या घटनादुरुस्तीने पंचायत राजला अधिकृत मान्यता मिळाली। बरोबर, 73वी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षीची आहे? पर्याय पहा, 1991, 1997, 1993, 1992। विद्यार्थी मित्रांनो, 73वी घटनादुरुस्तीवर वारंवार तलाठी भरती, पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारले जातात। पहिला मुद्दा असा आहे की 73वी घटनादुरुस्तीने पंचायत राजला अधिकृत मान्यता मिळाली, यावरच वारंवार प्रश्न विचारला गेला। कसा की पंचायत राजला खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने मान्यता मिळाली? पर्याय असायचे काय? 71वी घटनादुरुस्ती, 72वी घटनादुरुस्ती, 73वी घटनादुरुस्ती। योग्य उत्तर काय? 73वी। तर हे लक्षात ठेवायचं आहे। आता हा जो प्रश्न आहे मित्रांनो, हा कसा आपल्याला फिरून विचारला आहे बघा, म्हणजे सोपा आहे, परंतु मुद्दा म्हणून असं केलं काय? 73व्या घटनादुरुस्तीने पंचायत राजला अधिकृत मान्यता मिळाली आणि मग पुढं काय म्हटलंय? 73वी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षीची आहे? म्हणजे आपल्याला थोडंसं कन्फ्यूज होतं, नेमकं 73वी घटनादुरुस्ती, पंचायत राजला मान्यता मिळाली। ओके, तर अशा वेळेस गडबड करायची नाही, सरळ काय? 73वी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षीची आहे? तर योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे 1992। प्रश्न हा सोपा असतो, फक्त तो इकडून तिकडे थोडासा फिरवलेला असतो। मग आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, 73वी घटनादुरुस्ती कधीची आहे? 1992।
ओके हां. आणि ह्या 73व्या घटना दुरुस्तीने काय आलं, पंचायत राजला काय भेटली, मान्यता मिळाली आहे. तीनही मुद्दे महत्त्वपूर्ण आहे. ओके. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कोठे आहे? महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कोठे आहे? पर्याय पहा. शिरपूर, श्रीरामपूर, नागपूर, मालपूर. मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे शिरपूर. महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना शिरपूर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पहा. पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे दुसरे राज्य कोणते? दुसरे राज्य विचारलेलं आहे. विचार करून प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. पहा पर्याय. महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल, परंतु जर तुम्हाला हे माहिती असेल की पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे पहिले राज्य कोणतं आहे, सर्वांना माहिती आहे. पहिले राज्य कोणतं आहे? राजस्थान राज्य आहे. ओके, राजस्थान. ओके, या ठिकाणी राजस्थान ऑप्शन आहे की नाही? आहे. आपलं काय विचारलं आहे? दुसरे राज्य, म्हणजे हे आपलं उत्तर नसणार. आपल्याला हे माहिती पाहिजे की आपल्या महाराष्ट्र राज्याने पंचायत राज पद्धतीचा स्वीकार केला. मग पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे महाराष्ट्र कितवे राज्य आहे? तर 9व्या क्रमांकाचे राज्य आहे. 9वे राज्य. ओके. मग आपल्याला जर माहिती असलं की महाराष्ट्र हे जे काही राज्य आहे हे पंचायत राज स्वीकारणारे 9व्या क्रमांकाचे राज्य आहे, म्हणजे 1 नंबर पर्यायसुद्धा नसणार. म्हणजे असं आपण पर्याय कट करून आपल्या उत्तराकडे जाऊ शकतो. जम्मू काश्मीरचा काही विशेष नाही आहे. तर पहा या ठिकाणी पर्याय उरला कोणता? एकच, आंध्र प्रदेश. या ठिकाणी योग्य उत्तर काय आहे? आंध्र प्रदेश आहे. लक्षात ठेवा, पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे दुसरे राज्य विचारलं आहे म्हणून आंध्र प्रदेश. जर पहिले विचारलं असतं तर राजस्थान. आणि महाराष्ट्र कितवं राज्य आहे पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारं? 9वे राज्य आहे. तीनही प्रश्न आत्ताच लिहून घ्या, वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. पुढचा प्रश्न पहा. राज्यघटनेतील कोणते कलम अस्पृश्य निवारणासाठी संबंधित आहे? याचं उत्तर मित्रांनो तुम्हाला आलंच पाहिजे, कारण प्रश्न हजारो वेळा पेपरमध्ये विचारला गेलेला आहे आणि खूप खूप महत्त्वपूर्ण आहे. पर्याय पहा. 18, 17, 15 आणि 16. राज्यघटनेतील कोणते कलम अस्पृश्य निवारणासाठी संमत आहे? मित्रांनो योग्य उत्तर आहे 17. कलम क्रमांक 17. मित्रांनो लक्षात ठेवा काय आहे? अस्पृश्य निवारणासाठी संबंधित कलम आहे, कलम क्रमांक 17. पुढचा प्रश्न पहा. भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता? भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता? पर्याय पहा. गोवा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, माहे. तर मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? उत्तर जर माहिती असेल तर कमेंटमध्ये मला उत्तर सांगायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर आहे माहे. भारतातील सर्वात लहान जिल्हा माहे. माहे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. आता या ठिकाणी हा आपला शेवटचा प्रश्न आहे. ओके. ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करतो? ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करतो? या ठिकाणी पर्याय पहा. तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, राज्य निर्वाचक आयोग, जिल्हाधिकारी. मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे तहसीलदार. ग्रामपंचायतीचे प्रभाग तहसीलदार जाहीर करतो. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे 10 प्रश्न आपण बघितलेले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.